श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आरी वर्क ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने स्टिच करायचे ते आपण आज बघणार आहोत। त्यासाठी बंद बाजू माझ्या साईडने घेतलेली आहे। वर्क जे आहे ते बराबर एकावर एक करून घ्यायचे। व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने बघायचे एकावर एक आहे का, बराबर मध्य करून घ्यायचा आहे वर्कचा। त्यानंतर बघा मी इथं माप टाकून घेतलेले आहेत आणि बंद बाजू माझ्या साईडने आहे। तर हे बघा, गळ्याचा मध्य काढून घेतलाय, शोल्डरचा मध्य काढून घेतलाय, गळा किती टाकलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते समोर। इथं असं शोल्डरवरती मी एक कट देऊन घेतलेला आहे आणि गळ्याच्या मध्यावरती सुद्धा एक कट देऊन घेतलेला आहे। अशा पद्धतीने आता मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपला अशा पद्धतीने जसा गळा आहे तसा मी इथं आकार देऊन घेत आहे, कारण की गळ्याची मार्किंग जिथून आहे तिथूनच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। खाली मशीनचं टोक आल्यामुळे थोडंसं मार्किंग वाकडी गेली, तर मी ती व्यवस्थित करून घेतली। त्यानंतर बघू शकता तुम्ही, गळ्याचा जो मध्य आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि शोल्डरच्या ठिकाणी सुद्धा मी इथं कट टाकून घेतलेला आहे। म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस लक्षात आलं पाहिजे आपल्याला शिलाई कुठून सुरुवात करायची शिलाईसाठी। त्यासाठी मी कैचीच्या साहाय्याने मी कट टाकून घेतलेला आहे। आता इथं आपण मध्यावरती एक पिन किंवा सुई तुम्ही लावून घेऊ शकता, म्हणजेच ते पॅक राहील। तर ह्या पद्धतीने आता आपल्याला पूर्ण राऊंड गळ्यावरती गोल शिलाई टाकून घ्यायची आहे। गळ्याची रुंदी मी घेतलेली आहे बघा 2.5 इंच। तर कंपल्सरी आपली 2.25 इंच असती, तर त्या ताईंना शोल्डर कमी पाहिजे होतं, त्यामुळं मग मी काय केले 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि परफेक्ट आपली मार्किंग आणि गळा एकदम छान पद्धतीने तयार होणार आहे। काही गळ्याला रुंदीला जास्त असतं, गळ्यामध्ये 3चा गळा सुद्धा घेऊ शकता तुम्ही, 2.5चा सुद्धा घेऊ शकता, 2.25चा सुद्धा घेऊ शकता। 3च्या पुढं घ्यायला एवढं व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही, शोल्डर उतरतं, त्यामुळं मग आपल्याला अशा पद्धतीचे माप टाकून घ्यायचेत। तर मी 2.5 इंच रुंदी गळा घेतलेला आहे आणि परफेक्ट माझं जिथपर्यंत वर्क आहे तिथपर्यंत माझं माप बराबर आलेलं आहे। तर आता अशी गोल शिलाई आपल्याला वन साईड तुम्ही दाब इथं असला तुमच्याकडे तर वापरू शकता आणि ह्या पद्धतीने गोल गळ्यावरती शिलाई टाकून घेतलेली आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। आता कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला खालच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे बघा, जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने। आता बऱ्याच मैत्रिणींना हे अवघड वाटतं, पण काहीच अवघड नाही मैत्रिणींनो, खूप सोपं आहे। फक्त थोडा डोक्याने घ्यायचं, डोक्याचा वापर करायचा आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्रा जो कपडा आहे तो शिल्लकचा मी आता कट करून घेते इथं। आणि त्यानंतर मग आपण जो गळ्याचा राऊंड आपण गोल शिलाई टाकून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला शिलाई कट करून घ्यायची। शिलाईच्या साईडने थोडं आपल्याला शिलाई मार्जिन इतकं ठेवायचे आणि बाकीचा पूर्ण गोल राऊंड गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पहा जसं दाखवते त्या पद्धतीनं शिलाईच्या अलीकडच्या साईडनं आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आता आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहे। तर हे कट देता वेळेस थोडंसं सांभाळून द्यायचे, जेणेकरून समोर कपडा कापला गेला नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण आता हा कपडा सवासा करून घेणार आहे आणि मग वरच्या साईडने आपण शिलाई देऊन घेऊ। बघा मी सवासा कपडा करून घेतलाय आणि शोल्डरच्या साईडनं थोडंसं मी खाली घेतलेलं आहे, जेणेकरून जे आपल्याला शोल्डरच्या वरच्या साईडला शिलाईमध्ये दाबण्यासाठी मी वर्क घेतलेलं नाही, थोडासा प्लेन कपडा सोडलेला आहे अगोदरच। आणि ह्या पद्धतीने आता पूर्ण गळ्यावरती मी शिलाई टाकून घेते। थोडं आरामानच टाकायची, कारण की याच्यावरती वर्क असतं, तर याने सुई तुटण्याची दाट शक्यता असते। त्यासाठी मग आरामात आपल्याला शिलाई गळ्यावरती टाकून घ्यायची। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला असेच स्टिचिंगच्या टिप्स शिकायला भेटतील, ब्लाऊज डिझाईन शिकायला भेटतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला प्रेस केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती मी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता याच्यावरती मी चेन लावणार आहे बघा। तर त्या अगोदर आपण काय करणार आहे, पूर्ण अस्तर जे आहे आपलं ते पॅक शिलाई करून घेणार आहे आणि साईडचा कपडा एक्स्ट्रा तो सुद्धा कट करून घेणार आहे। तर बघा पूर्ण याच्यावरती मी कमरेच्या साईडने आता शिलाई देऊन घेत आहे। याच्या साईडने सुद्धा मी इथं शिलाई देऊन घेणार आहे पहा या पद्धतीनं। तर पहा पूर्ण शिलाई टाकून घ्यायची। अस्तर जॉईन केल्यामुळे कुठेही आपल्या कपड्याला आडी वगैरे पडत नाही, त्यासाठी आपल्याला हे अस्तर जॉईन करून घ्यावं लागत असतं।
तुम्हाला जर प्रिन्स कटची कटिंग शिकायची असली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत मैत्रिणींनो. आता इथं वर्कच आहे. पहिले मी अगोदर जे वर्क शिलाईमध्ये येत आहे त्याचं वर्क मी काढून घेतलेलं आहे आणि नंतरच मी अस्तर जोडून घेतले बघा. आता जो साईडचा आपण ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा सोडतो तो आता मी पूर्णपणे इथं कट करून घेणार आहे फिनिशिंगमध्ये. ह्या साईडचा सुद्धा कपडा आपल्याला फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे. साईडचा जो एक्स्ट्रा आहे तो. खूप छान पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार झालेला आहे. आता आपण याला टक्स सुद्धा देऊन घेणार आहे. तर याच्या टक्स द्यायच्या अगोदर मला काय करायचं आहे, हे जे गळ्याला आपण शिलाई मार्जिंगसाठी सोडला होता शिल्लकचा कपडा, तर ती शिलाई वगैरे दिसू नये त्यासाठी मला जी माझ्याकडे डायमंडची चेन आहे ती मी ग्लूच्या साह्याने मी इथं ही जी डायमंडची चेन आहे ती जी आपली शिलाई दिसत होती शिलाई मार्जिंगसाठी आपण शिल्लक कपडा इथं होता त्याच्यावरती लावून घेतली. त्याने काय खूप छान असं लुक ह्या गळ्याला आलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.